भगवान श्रीकृष्ण संबंधित बऱ्याचशा कथा आपल्याला माहीत आहे, परंतु शिशुपालाविषयी तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का? तर कोण होता शिशुपाल आणि त्याचा नक्की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने वध केला हे सर्व या कथेमध्ये आज तुम्हाला मी सांगणार आहे. श्री विष्णूच्या दरबारात जय व विजय हे द्वारपाल होते. एकदा सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार म्हणजेच सनकादिक ऋषी विष्णूला भेटायला आले. हे उंचीने खूप कमी असल्याने बालकांसारखे दिसत होते. विष्णूचे ते परमभक्त होते. तेव्हा त्यांना जय विजय यांनी दरवाजात थांबविले. त्यामुळे त्यांनी क्रोधित होऊन तुम्ही 3 वेळा पृथ्वीवर जन्म घेऊन तुम्हाला राज्यपद मिळेल पण दुष्कृत्य कराल असा शाप दिला. त्यांनी व्यथित होऊन झालेली घटना विष्णूला सांगितली. तेव्हा विष्णूने सांगितले, आता मी तुम्हाला काय मदत करू ते सांगा. तेव्हा त्यांनी सांगितले, आमच्या दुष्कृत्यामुळे जेव्हा लोकांना त्रास होईल तेव्हा आपण पृथ्वीवर अवतार घेऊन आमचा वध करून मुक्ती मिळवून द्या. त्याला श्री विष्णू यांनी तथास्तु म्हणून वरदान दिले. सत्ययुगात हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू म्हणून त्यांची पहिली वेळ पृथ्वीवर जन्म घेण्याची होती. तेव्हा वराह व नृसिंह अवतार घेऊन त्यांना मुक्त केले. त्रेतायुगात रावण व कुंभकर्ण म्हणून जन्म घेतला व श्री विष्णूने राम अवतार घेऊन वध केला. द्वापार युगात शिशुपाल व कंस म्हणून जन्म घेतला व श्री विष्णूने श्रीकृष्ण अवतार घेऊन त्यांची मुक्तता केली. द्वापार युगात शिशुपाल हा चेदी नरेश दामघोष व श्रीकृष्णाची आत्या सुतसभा यांचा मुलगा होता. त्याचा जन्म झाला तेव्हा त्याला 3 डोळे व 4 हात होते. असले कुरूप बालक पाहून त्यांनी त्याला मारून टाकण्याचा विचार केला. त्याच वेळेस आकाशवाणी झाली की हा फार पराक्रमी योद्धा होईल. हा ज्याच्या मांडीवर बसेल तेव्हा याचा 1 डोळा व 2 हात गळून पडतील. त्याच्या हातून याचा वध होईल. दामघोष यांनी बऱ्याच शूरवीर राजांना आमंत्रित करून त्यांच्या मांडीवर शिशुपालाला मांडीवर बसविले. परंतु त्याच्या 3रा डोळा व 2 हातावर काही फरक पडलाच नाही. एकदा श्रीकृष्ण आत्याकडे आले तेव्हा बालक असताना शिशुपाल कृष्णाच्या मांडीवर बसला व त्याचा 1 डोळा व 2 हात गळून पडले. ते बघून त्याची आई घाबरली. तिने श्रीकृष्णाकडून वचन घेतले की तू काही जरी झाले तर याचा अपराध माफ करशील. श्रीकृष्णाने सांगितले, काही गोष्टी या विधिलिखित असतात, तरी मी याचे 100 अपराध माफ करील. शिशुपालाला रुक्मिणीबरोबर विवाह करायचा होता, परंतु श्रीकृष्णाने युद्ध करून तिला पळवून नेले. त्यामुळे तो श्रीकृष्णाचा खूप राग करीत होता. शिशुपाल कंस आणि जरासंध यांचा मित्र पण होता. राजसूय यज्ञाकरिता युधिष्ठिराने भगवान वेदव्यास, भारद्वाजा, सुनुतू, गौतमा, असित, वशिष्ठ, चौवन, कांडव, मैत्रेय, कवश, जित, विश्वामित्र, वामदेव, सुमती, जामीन, क्रतू, पाल, पराशर, गार्गा, वैशंपायन यांना आचार्यपण अर्पण केले. धौम्य, पराशूर, शुक्राचार्य, असुरी, विठोत्र, मंदुवंद, वीरसेन, अकृतब्रान इत्यादी सर्वांना आमंत्रित केले होते. याशिवाय सर्व देशांच्या राजाधिराजांनाही बोलावण्यात आले होते. श्रीकृष्णाची जेव्हा इंद्रप्रस्थाला राजसूय यज्ञाकरिता प्रमुख अतिथी म्हणून भीष्माने घोषणा केली त्यावेळेस शिशुपालाला पूर्वीचा राग असल्याने कृष्णाला गवळ्याचा पोरगा याच्यापेक्षा रथी महारथी असताना याला मान देणे हा अपमान आहे. वर्षानुवर्षे शिशुपालाने श्रीकृष्णाचा अनेकदा अपमान केला आणि अत्याचार केले, परंतु श्रीकृष्णाने प्रत्येक वेळी त्यांना क्षमा केली. परंतु राजसूय यज्ञाच्या वेळेस शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाले होते व सुदर्शन चक्राने श्रीकृष्णाने त्याचा वध करून टाकला. रामकृष्ण हरी.